सख्या रे. भाग 13. ऑफिसमध्ये पोहोचल्यावर अबीर काही वेळ त्याच्या केबिनमध्ये बसून नैनिकाला त्याच्या कंपनीपासून आणि अक्षरापासून दूर ठेवण्याचा विचार करत होता. राघव ऑफिसमध्ये पोहोचल्यावर त्याला अबीर खूप अस्वस्थ बसलेला दिसला. तो खूप थकलेला सुद्धा दिसत होता. पण त्याने त्याची मुठी घट्ट पकडलेली होती हे पाहून राघवला समजलं की त्याचा मूड खराब आहे. राघवला पाहताच अबीर जागेवरून उठला आणि खिडकीजवळ जाऊन कर्कश आवाजात म्हणाला, "उद्या नैनिकाच्या मीटिंगला मी स्वतः जाईल आणि माझ्या या कंपनीतील 40% शेअर अक्षराच्या नावावर ट्रान्सफर कर. आणि हो, एक दुसरा एग्रीमेंट ऍड कर ज्यामध्ये लिहिलेलं असेल की अक्षरा आयुष्यभर माझ्यापासून कधीच डिवोर्स घेऊ शकणार नाही." अबीरच्या अचानक घेतलेल्या निर्णयावर राघव आधी आश्चर्यचकित होऊन उभा राहतो आणि मग त्याच्याकडे जातो म्हणतो, "तुम्हाला सर्व काही मिसेस बिर्ला यांच्या नावावर करायचं आहे का? मला मी सांगितलेलं परत सांगायची गरज आहे का?" अबीर राघवकडे वळतो आणि त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाला. ते पाहून राघवला समजतं की अबीरला यावेळी कोणताही प्रश्न विचारणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं होईल. "मी पेपर फेड करून ठेवेल." काही क्षण अबीरकडे बघून राघव म्हणाला, "मला उद्याच्या मीटिंग आधीच सगळं फेड हवंय." असं म्हणत अबीर खिडकीच्या अगदी जवळ जातो आणि आकाशाकडे बघू लागतो. चांदण्या रात्रीला बघत तो अक्षरासोबत घालवलेल्या त्या सुंदर क्षणांमध्ये कुठेतरी एक क्षणभर हरवून जातो. त्याला आठवतं की अक्षराने त्याला कशी मिठी मारली होती आणि त्याला विचारलं होतं की त्याला ती का आवडत नाही. या प्रश्नाने तो पुरता गोंधळला होता. पण त्याला हेही आठवत होतं की तिने त्याला वाईट आणि नील हा एक लॉयल पसंत म्हटलं होतं. ती कशा प्रकारची मुलगी आहे हे माहिती असूनही तो पुन्हा अक्षरासोबत एका बेडवर इंटिमेट झाला होता ज्यामुळे त्याला स्वतःचाच राग येत होता. यावेळी अक्षराशी जवळीक साधल्याचा त्याला प्रचंड राग येत होता. ती नशेत होती पण त्याने स्वतःलाच पुढे जाण्यापासून का थांबवलं नाही. त्यावेळी अक्षराच्या अश्रूंचा त्याच्यावर इतका परिणाम का होत होता. विचार करत असतानाच तो त्याचं चंद्राकडे पूर्णपणे गप्प राहून बघत होता. राघव त्याच्याकडे बघत त्याच्या चेहऱ्यावरचे बदलते भाव समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याला काहीच समजत नव्हतं की अबीर दिवसभर का रागात होता. आणि आता रात्री अक्षरा सोबत असतानाही त्याचा आतला राग कमी झाला नव्हता. राघवला उद्याच्या मीटिंगसाठी पेपर्स फेड करायचे होते ज्यामुळे तो तिथे उभा राहून वेळ वाया घालवू शकत नव्हता म्हणून तो तिथून गेला. पण अबीर अजूनही आकाशाकडे पाहत तिथेच उभा होता. जणू तो इथे नसून चांदण्यात हरवला होता. इकडे सकाळी अक्षराने डोळे उघडले तेव्हा तिला जाणवलं की तिच्या हातावर झालेल्या जखमेमुळे तिला खूप वेदना होत होत्या. ती जखम पूर्वीपेक्षा जास्त वाईट दिसत होती. कदाचित काल रात्री अबीरने चुकून तिचा हात दाबला होता आणि ती पुन्हा नव्या जखमेसारखी झाली होती. तिची झोप पूर्णपणे गायब झाली जेव्हा तिला आठवलं की काल रात्री तिने अबीरला कसं किस केलं होतं आणि कशी तिने अबीरसमोर पुन्हा कमजोर पडली होती. ती आजपर्यंतच्या सर्व गोष्टी आठवत बेडवर उठून बसली. तिला अबीरचा सुगंध तिच्या अंगातून येत असल्यास जाणवत होतं. ती शरमने आणि काळजीने परत एक वेळा विचारत पडली होती. अबीरसमोर ती स्वतःला कमकुवत करेल याची तिला कल्पना नव्हती. तिला हे सगळं अजिबात आवडलं नव्हतं. एका वेगळ्याच वेदनेने तिला घेरलं होतं. तिच्या पापण्या पुन्हा एकदा ओल्या होऊ लागल्या होत्या. ती विचार करत होती की अबीरला जवळ आणून तिने पुन्हा तीच चूक केली होती. ज्यामुळे तिचं आयुष्य आधीच समस्यांनी घेरले होतं. हा विचार तिच्या मनात येत होता. ती विचार करत होती की ती आता अबीरला कसं सामोरं जाईल. हा विचार करतच तिने बेडवर पडलेले कपडे घातले आणि उठून बाथरूमच्या दिशेने निघाली. फ्रेश होऊन खाली गेल्यावर तिने स्टडी रूमकडे एक कटाक्ष टाकला. रात्रीच्या इंटिमसी नंतर तिला माहीत होतं की अबीर इथून निघून गेला असेल. पण तरीही तिला स्वतःची खात्री करून घ्यायची होती की अबीर घरी आहे की नाही. स्टडी रूममध्ये अबीर दिसला नाही तेव्हा ती थोडीशी निवांत होऊन खाली किचनच्या दिशेने गेली. काल रात्री जेवण कमी खाल्ल्यामुळे तिला खूप भूक लागली होती. त्यामुळे तिने एक ॲपल उचलून खायला सुरुवात केली. पण तिने नुकताच ॲपलचा एक बाईट घेतला होता तेवढ्यात तिला दारावर ठोठावल्याचा आवाज आला. त्यामुळे ती अबीर तर नसेल ना असा विचार करू लागली. असा विचार करून ती दाराकडे निघाली. पण दार उघडण्याआधी तिला स्वतःला पटवून द्यायचं होतं की अबीरला तिच्यावर राग आला तर ती सांगेल की ती दारूच्या नशेत होती पण तो तर नशेत नव्हता ना. जे काही झालं ते त्याच्या संमतीने घडलं. तिने ना काल रात्री किंवा पार्टीच्या त्या रात्री त्याला फूस लावण्याचा प्रयत्न केला.
तिने स्वतःला कितीही तयार केलं तरी अबीरसमोर बोलायला तिला आयुष्यभराची हिंमत सुद्धा कमी पडेल. त्यामुळे तिने थोडी हिंमत एकवटून दार उघडलं, पण समोर राघवला बघून तिला तिचं नवीन आयुष्य भेटल्यासारखं वाटत होतं. राघवच्या हातात काही फाईल्स होत्या आणि त्याच्यासोबत एक कोट पॅन्ट घातलेली मुलगीही उभी होती. ती खूप आनंदी दिसत होती. काही क्षण दोघांकडे पाहिल्यावर ती म्हणाली, राघव तुम्ही. अक्षराच्या चेहऱ्यावरचा घाम पाहून राघव थोडासा हसत म्हणाला, मला सरांनी पाठवलं आहे. त्याच्या शेजारी उभी असलेली मुलगीकडे बोट दाखवत, ही मिस आरोही आहे. तुमचे मॅनेजर. राघवने अक्षराच्या चेहऱ्याकडे एक नजर टाकली आणि मग पुढे बोलला, मिस आरोही तुम्हाला इथून काही मिनिटात मीटिंगला घेऊन जाईल. आणि तुम्हाला तिथं काय करायचं आहे हे सुद्धा मिस आरोही तुम्हाला सगळं समजावून सांग. मला काही काम आहे म्हणून मी निघतो. आरोहीला, तुम्ही प्लीज मिसेस बिर्ला यांना वेळेवर घेऊन या, नाही तर सर रागावतील. असं बोलून राघव अबीरकडे पाहतो बाहेर निघून जातो. राघवने सगळं काही इतक्या वेगाने बोलून गेला की अक्षरा त्याला या सगळ्याचा अर्थही विचारू शकली नाही. पण ती आरोहीकडे बघून संकोचून म्हणाली, आताच हे काय बोलून गेले आणि तुम्ही. ती बोलत असतानाच आरोही हसत म्हणाली, मी आरोही तुमची नवीन मॅनेजर. मी आताच बिर्ला ग्रुप ऑफ कंपनीत जॉईन झाली आहे. मला जास्त माहिती नाही, पण मला एवढं माहीत आहे की आज मिस्टर बिर्ला तुमच्याबद्दल एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट करणार आहेत. इम्पॉर्टंट अनाउन्समेंट ऐकून अक्षराच्या मनात अचानक नैनिकाचे विचार घुमू लागतात. आज अबीर तिला डिवोर्स देईल असं तिला वाटू लागलं. तिचे हात घामाने ओले होऊ लागले आणि तिचा चेहरा अचानक भावहीन होऊन उदास झाला. ते पाहून आरोही तिला विचारते, मिसेस बिर्ला तुम्ही ठीक आहात ना? अक्षरा तिच्या प्रश्नाचं काहीच उत्तर देऊ शकली नाही. तिला वाटलं की ती तिच्या घशातून एकही आवाज निघू शकत नाही. तिचे हात पाय पूर्णपणे थंड आणि तिचं डोकं गरगर फिरतंय असं तिला वाटत होतं. त्यामुळे ती थोडं थबकली, पण ती पडायच्या आधीच आरोहीने तिला पकडून काही अंतरावर ठेवलेल्या सोफ्यावर घेऊन गेली. तिने आधी अक्षराला सोफ्यावर बसवलं आणि मग पाणी आणायला किचनच्या दिशेने निघाली. किचन अगदी समोरच होतं. किचन शोधून पाणी आणायला जास्त वेळ लागला नाही म्हणून तिला अक्षराला पाणी दिलं आणि हातातल्या रुमालाने तिच्या कपाळावरचा घाम पुसला. आरोही फार ओल्ड दिसत नव्हती. ती 22-23च्या आसपास असावी. तिचे कपडे तितकेसे महाग दिसत नव्हते, पण ती दिसायला खूप सुंदर होती. तिच्या पापण्या लांब आणि वरच्या बाजूला वळलेल्या होत्या. तिने तिच्या डोळ्यात डार्क ब्लॅक काजल लावलेलं होतं. तिने केसांची ट्रेंड सुद्धा बनवली होती, पण तरीही तिच्या चेहऱ्यावर 2-3 केसांच्या लटा पडत होत्या, जे ती तिच्या हाताने मागे ढकलत होती. आत्तापर्यंत तिचा स्वभाव बघून असं वाटत होतं की ती खूप बोलकी आणि छान मुलगी आहे. अक्षराला भेटताच तिची काळजी घेणं जणू ती एखाद्या चांगल्या मनाची मुलगी आहे असं वाटत होतं. दरम्यान अबीरही त्याच्या ऑफिसच्या केबिनमध्ये सोफ्यावर झोपला होता आणि यावेळी अचानक राघवने दरवाजा उघडल्याने तो जागा झाला. त्यामुळे तो सोफ्यावर बसला आणि हाताने केस कुरवाळत राघवला सर्व अफेअर्सबद्दल विचारत होता. ज्याच्या उत्तरात राघवने त्याला सर्व काही नीट समजावून सांगितलं. त्याने पेपर्स फेड करण्यापासून ते अक्षरासाठी मॅनेजर निवडण्यापर्यंत सर्व काही त्याला सांगितलं. ज्यावर अबीरने त्याच्या नेहमीच्या थंड्या एक्सप्रेशनने त्याला सांगितलं, ओके. आणि तो उठला आणि केबिनमधून निघून गेला. ऑफिसमधून निघून तो त्याच्या डॅडच्या मेन्शनच्या दिशेने निघाला. जवळपास तासभर गाडी चालवत तो संपूर्ण वेळ फक्त काल रात्रीचाच विचार करत होता. अक्षरा सोबत इंटिमेट झाल्याने त्याला स्वतःचीच लाज वाटत होती. त्याला हवं असतं तर तो स्वतःला थांबवू शकला असता, पण त्यावेळी तो स्वतःला थांबवू शकला नाही. या विचाराने तो आपल्या डॅडच्या मेन्शनजवळ कधी पोहोचला हे त्यालाही कळलं नाही. सर्वप्रथम तो घरात गेला आणि सूट काढून बाथरूमच्या दिशेने निघाला. तो पूर्ण तयार झाल्यावर घरातून निघण्यापूर्वी त्याने वेळ बघितली. सकाळचे 11 वाजले होते. त्यामुळे त्याने राघवला फोन करून विचारलं, अक्षरा तिथे पोहोचली आहे का? प्रत्युत्तरात राघवने त्याला सांगितलं, अजून नाही, पण मी आरोहीशी बोललो आहे. ती सांगत होती की मिसेस बिर्ला खूप नाराज दिसत होत्या, पण तिने खूप विनंती केल्यावर त्या आरोहीसोबत यायला रेडी झाल्या. काही वेळातच त्या इथे पोहोचतील. राघव त्याला सर्व काही सांगतो आणि त्याला फोन बंद झाल्याचा आवाज ऐकू येतो. ज्यामुळे त्याला वाटतं की अबीरला अक्षराबद्दल जाणून घ्यायचं नव्हतं, किंवा कदाचित असं देखील असू शकतं की त्याला राघवचा आवाज ऐकायचा नव्हता.
हॉलमध्ये पोहोचल्यावर अक्षराने पाहिलं की इथे आधीच खूप लोक बसलेले आहेत. सगळ्यांनी बिझनेस सूट घातलेले होते. अनेक मुली आणि महिलाही महागड्या कपड्यात उभ्या होत्या. त्या सगळ्यांच्या तुलनेत अक्षराने साधी राखाडी रंगाची साडी घातली होती. ती आधीच बद्दल काळजीत होती, त्यामुळे तिने जास्त मेकअप केला नव्हता. तिने तिचे केसही बांधले नव्हते, ते कानापर्यंत मोकळेपणाने लटकत होते आणि तणावामुळे तिचा छोटा चेहरा अजूनच लहान दिसत होता. सगळ्यांकडे बघून अक्षराची नजर जिथे मायरा, सुनीता आणि नैनिका उभ्या होत्या त्या जागेवर येऊन थांबली. त्या बोलत होत्या आणि का कोणास ठाऊक पण त्यामध्येच हसत होत्या. ती त्यांच्याकडे बघत होती तेवढ्यात आरोही तिच्या जवळ आली आणि म्हणाली, मिसेस बिर्ला, तुम्हाला इकडे यायचं आहे. एवढं बोलून आरोहीने अक्षराचा हात धरला आणि एका बाजूला सरकली आणि अक्षराला स्टेजच्या समोरच्या खुर्चीवर बसायला सांगितलं आणि तिच्या निस्तेज चेहऱ्याकडे बघत तिने स्वतःचं तिच्यासाठी एनर्जी ड्रिंक आणलं. ती ज्यूस घेऊन परतली आणि तिने पाहिलं की संपूर्ण हॉल मीडियाने भरला होता आणि प्रत्येकजण आपापसात अबीरच्या अचानक बद्दल चर्चा करत होते. संपूर्ण हॉलमध्ये जर कोणी निवांत आणि पूर्ण आत्मविश्वासाने दिसली तर ती फक्त नैनिका होती. तिला आज अबीरची एवढी मोठी कंपनी फक्त कॉन्ट्रॅक्टच्या जोरावर मिळेल असं वाटत होतं. ती फक्त अबीर येण्याची वाट पाहत होती आणि आयुष्यातील सर्वात गिफ्ट भेटण्याची तिला उत्सुकता होती. काही क्षणानंतर हॉलमध्ये पूर्ण शांतता पसरली. सर्वजण दाराकडे बघू लागले. राघवने अबीरला हॉलच्या मेन गेटवर उभा असल्याचं पाहिलं म्हणून तो त्याच्या दिशेने गेला. अबीरच्या मागे आधीच 2 गार्ड उभे होते. अबीर प्रत्येक वेळी त्यांच्यासोबत नसायचा, पण जेव्हा जेव्हा तो गर्दीच्या आणि मीटिंगच्या ठिकाणी जायचा तेव्हा ते बॉडीगार्ड्स त्याच्यासोबत नक्कीच असायचे. सर, सर्व काही खेळ आहे. पेपर्स आणि मिसेस बिर्ला सुद्धा. राघव अबीर जवळ पोहोचला आणि त्याच्या चेहऱ्याकडे बघत हळूच म्हणाला. सगळ्यांप्रमाणे अक्षराही दाराकडे बघत होती. तिचं हृदय खूप वेगाने पळत होतं. इतक्यात अक्षराला जाणवलं की लोकांच्या गर्दीतून काही मुलींचा सुस्काराही ऐकू येत होता. वरवर पाहता ते फक्त अबीरसाठी होतं. त्यातले काही जर्नलिस्ट होते तर काही कंपनीच्या ओनर सोबत त्यांचे असिस्टंटही होते. सगळा जमा उभा राहिला होता आणि सगळ्यांच्या नजरा अबीरवर खिळल्या होत्या. पण अक्षरा अजूनही तिच्या सीटवरच बसली होती. तिने अबीरवरून डोकं फिरवलं आणि हातावरच्या जखमेकडे टक लावून पाहिलं. सगळेच अबीरच्या रिस्पेक्टने उभे होते, पण अक्षरा बसलेलीच होती. हे पाहून आरोही पटकन तिच्याजवळ आली आणि तिला उभं राहायला सांगू लागली, पण अक्षरा ना तिथून उठली ना तिचं डोकं हललं. हार स्वीकारून आरोही तिच्या शेजारी उभी राहिली आणि अबीरकडे पाहू लागली. इथे अबीर नेहमीप्रमाणेच कोणतेही एक्सप्रेशन न देता, कोणाकडेही न बघता स्टेजच्या दिशेने निघाला. स्टेजवर पोहोचल्यावर तिथे केलेल्या बैठक अरेंजमेंटवर तो बसला. हॉलमध्ये आल्यावर त्याला पहिली व्यक्ती दिसली ती म्हणजे अक्षरा. तो आल्यावर हॉलमध्ये अक्षरा सोडून सगळे उभे होते हेही त्याला दिसलं. हॉलमध्ये आल्यावर त्याने सर्वात अगोदर अक्षराला बघितल्यावर पुन्हा तिच्याकडे बघितलं नाही. त्याच्यासोबत काम करणाऱ्यांना त्याच्या अशा प्रकारच्या थंड वर्तनाची त्यांना चांगलीच जाणीव होती. परंतु जे त्याला प्रथमच भेटले त्यांना हे पाहून तो गर्विष्ठ व उद्धट असल्याच वाटू लागलं. अबीर बसल्यावर सर्वजण निवांत होऊन आपापल्या जागी बसले. काही क्षणातच हॉलमध्ये पुन्हा एकदा शांतता पसरली आणि सर्वजण अबीरच्या बोलण्याची वाट पाहू लागले. सगळं शांत पाहून अबीरने समोर ठेवलेला माईक उचलला आणि काही क्षण विचार करून बोलू लागला. हॅलो एव्हरीवन. काही महिन्यांपूर्वीच मी सर्व लहान मोठ्या कंपन्यांसोबत काम करण्यासाठी मीटिंग आयोजित केली होती. पण सर्व कंपन्यांचे प्रोजेक्ट्स आणि आयडिया पाहिल्यानंतर मला रिअलाइज झालं की जेवढेही अतुलनीय प्रोजेक्ट्स आणि आयडिया आहेत टाटा बहुतेक महिलांच्याच आहेत. म्हणून मी अबीर बिर्ला ग्रुप ऑफ कंपनीजचा डायरेक्टर महिलांना प्रत्येक क्षेत्रात पुढे जाण्यासाठी पाठिंबा देत आणि माझ्या कंपनीचे 40% शेअर्स अक्षरा अबीर बिर्ला यांच्या नावावर करत आहे. आधीच पोहोचलेल्या मीडिया तिथे उपस्थित असलेल्या लोकांचे आणि अबीरचे पिक्स घेण्यात व्यस्त होते, पण अबीरच्या या घोषणेमुळे संपूर्ण मीटिंग हॉल दणाणून गेला. हॉलमध्ये माशांसारखा आवाज येऊ लागला. तिथे बिर्ला ग्रुप ऑफ कंपनीचे चेअरमन आणि इतर बोर्ड मेंबर्सही उपस्थित होते, जे अबीरच्या कृतीने आश्चर्यचकित झाले होते. त्याचा निर्णय त्यांना आवडला नाही, त्यामुळे त्यांच्यातला एकजण उभा राहिला आणि जरा रागाने म्हणाला, तुम्ही असं कसं, एवढी मोठी कंपनी एका नासमज म्हणत तो अबीरकडे पाहू लागला. त्याला आता दिसलं की अबीर कसलंही एक्सप्रेशन न देत ऐकत होता आणि नासमज बोलताच तो त्याच्याकडे रागाने पाहत होता. मग तो त्याचे शब्द दुरुस्त करत म्हणाला,
मिसेस बिर्ला यांनी आजपर्यंत कोणत्याही कंपनीत एक लहान कर्मचारी म्हणूनही काम केलं नाही, मग त्या कंपनीची जबाबदारी पार पाडू शकतील. 40% शेअर्स देणं म्हणजे तुम्ही कंपनीची अर्धी जबाबदारी त्यांच्यावर सोपवत आहात. हा कंपनी बुडवणारा निर्णय आहे असं तुम्हाला वाटतं नाहीये का? अबीरच्या अघसमुट नंतर अक्षराने डोकं वर करून त्याच्याकडे पाहिलं तर तो तिच्या समोरच बसला होता. फरक इतकाच होता की ती खाली होती आणि तो स्टेजवर वरच्या स्टेजवर बसला होता. मीटिंग हॉलमध्ये इतका लख्ख प्रकाश नव्हता, पण अबीरच्या चेहऱ्यावरून कॅमेऱ्याचा फ्लॅशलाईट क्षणभरही हलत नव्हता. अबीर हे अनाउन्स करणार आहे याची अक्षराला कल्पनाही नव्हती. आज तो नैनिकाशी लग्न करणार आहे अशी बातमी मीडियाला देणार असंच काहीच तिला वाटलं होतं. म्हणून ती जरा आश्चर्याने त्याच्याकडे बघू लागली. तिच्या हातावर घाम येत होता आणि ती जागोजागी गोठल्यासारखी वाटली. अक्षरा त्याच्याकडे डोळे मिचकावताना पाहून अबीर जागेवरून उठला होता. काही मीडिया पत्रकार आणि त्याच्या कंपनीचे काही सदस्य या निर्णयाबाबत त्याला सतत विचारपूस करत होते. सर्वजण अबीरच्या या निर्णयाला विरोधही करत होते. पण त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता अबीर स्टेजच्या पायऱ्या उतरू लागला. तिच्या प्रश्नांची उत्तरे मिळत नसल्याचं पाहून सुनीताही रागाने उभी राहिली. तिने पार्टीतल्या कारस्थानाचा विचार केला की अबीर आयुष्यभर तिचा तिरस्कार करणार आणि दोघांनाही मुलबाळ होणार नाही असंच काही घडेल, जेणेकरून सर्व नातवंडे पुन्हा तिचा मुलगा नील याची होतील. पण अक्षराच्या नावावर त्यांची अर्धी कंपनी केल्याचं पाहून हा प्रश्न तिच्या मनात घुमू लागला. अचानक अक्षरा आणि अबीरमध्ये एवढी अंडरस्टँडिंग कशी निर्माण झाली की त्याने आपलं सर्वस्व तिला दिलं? या दोघांमध्ये सर्व काही व्यवस्थित चाललं आहे का? या प्रश्नांनी तिच्या मनातला राग आणि सर्व काही हिरावून घेण्याची भीती आणखी वाढवली. त्यामुळे ती इतरांना अबीच्या निर्णयावर निषेध करण्यास प्रवृत्त करत होती. मायरा या निर्णयाने खुश होती. ती कधीही अबीरच्या विरोधात जात नव्हती. तिला माहीत होतं की कंपनी अबीरपेक्षा कोणीही चांगली चालवू शकत नाही. या निर्णयामुळे कंपनीला फायदा होणार हे समजून अबीरने हा निर्णय घेतला असणार असं तिला वाटलं, म्हणूनच ती गप्प बसून सगळं पाहत होती. इतक्यात अबीर पायऱ्यांवरून खाली उतरला आणि अक्षराच्या दिशेने निघाला. त्याच्याकडे बघून त्याच्या मनात काय चाललं असेल याचा अंदाज कुणालाच आला नाही. अबीरला आपल्या दिशेने येताना बघून अक्षराच्या हृदयाची धडधड आणखी वेगाने वाढू लागली. तिला काल रात्रीची ती संपूर्ण घटना आठवली, ज्यामुळे तिने साडीला दोन्ही हातांनी घट्ट पकडलं होतं. तिच्या चेहऱ्यावर अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. तिने खालचे ओठ दाबून दातांमध्ये धरले होते, त्यामुळे तिचा चेहरा गोंडसपणाने भरला होता. ती एखाद्या निरागस मुलासारखी घाबरली होती. आत्तापर्यंत तिने घाबरून डोकंही खाली घातलं होतं आणि अबीरकडे पाहण्याची हिंमत तिला जमली नव्हती. तरीही तिने सकाळीच विचार केला होता की यावेळी जर अबीरने काल रात्रीसाठी तिच्यावर काहीही आरोप केले तर ती त्याला चांगलेच उत्तर देईल, पण या क्षणी तिच्या तोंडून काही निघणार नव्हतं. ती अबीरला तिच्या जवळ येताना पाहून ती घाबरली. अबीर चालत चालत अक्षराच्या समोर उभा राहिला. तो काही क्षण अक्षराने खाली घातलेल्या डोक्याकडे पाहत राहिला आणि मग खिशातून एक हात काढून तिच्या समोर ठेवला. आरोही तिथेच उभी राहून अक्षरा कोणतीही रिॲक्शन देत नाहीये बघून एक वेळा अबीरच्या हाताकडे बघते आणि मग पटकन अक्षराच्या खांद्यावर हात ठेवून ती हलक्या हाताने दाबते, ज्यामुळे अक्षरा दीर्घ श्वास घेते आणि लांबलचक श्वास घेऊन अबीरच्या समोर धरलेल्या हाताकडे पाहते. तिने विचार केला होता तसं काहीच घडलं नव्हतं, उलट अबीरचं वागणं तिच्याप्रती सौम्य आणि गंभीर होतं. कदाचित हे सगळं कालच्या रात्रीमुळे असणार. कदाचित आता त्याची खात्री पटली असणार की ती त्याच्याशी एकरूष्ट होती. त्याने विचार केल्याप्रमाणे मी ती मुलगी नसणार असं त्याला कळलं असणार. तिने दारूच्या नशेत त्याला ती का आवडत नाही असं विचारलं होतं. हा प्रश्न त्याच्या आतलं प्रेम दाखवायला पुरेसा नव्हता का? या सगळ्याचा विचार करून तिने तिचा मऊ पातळ हात त्याच्या कणखर हातात ठेवा होता आणि तिच्या जागेवरून उभी राहिली होती. अबीरला तिच्या हाताचा थंडपणा सहज जाणवत होता. क्षणभर त्याला वाटलं या मुलीचे हात इतके थंड का आहेत. पण दुसऱ्याच क्षणी लोकांचे प्रश्न ऐकत तो पुढे सरकू लागला. त्याने अक्षराचा हात अगदी घट्ट पकडला होता. हातात हात घेऊन मागे चालत असताना अक्षरा फक्त अबीरकडे एकटक पाहत होती. ज्या प्रकारे तो तिचा हात धरून उभा होता त्यामुळे ती तिच्या सर्व वेदना विसरायला लागली होती. यावेळी तिच्या हृदयात एक अज्ञात आनंद उठत होता आणि तिने आतापर्यंत विचार केलेला वाईट विचार एक एक करून संपत होता. हे गाईज, कसा वाटला आजचा भाग? ऐकून कसं वाटलं? बघूया त्यांच्यात सर्व काही ठीक होईल की नाही.
आणि हो, लवकरच हिरो आणि हिरोईन मध्ये सर्व ठीक कसं ना होणार. थोडा त्यांना वेळ लागेल एकमेकांवर विश्वास ठेवायला. हळूहळू गैरसमज मिटतील तेव्हाच प्रेम निखरेल. सो त्यासाठी तर थोडा वेळ तुम्हाला वेट करावाच लागेल आणि हो, त्यांच्यामध्ये सुद्धा सर्व काही होईलच नॉर्मल, पण ते केव्हा होईल त्यासाठी तुम्हाला स्टोरी शेवटपर्यंत बघावीच लागेल. सख्या रे, टू बी कंटिन्यूड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.